छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची स्थापना केली, ती स्वराज्याची स्थापना त्यांच्या समाजाच्या लोकांपुरती मर्यादित होती का? तर तसं बिलकुल नाही. तरी छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मराठा समाजाच्या चौकटीमध्ये बंद करून टाकले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी मुघलांनी उद्ध्वस्त केलेली हिंदूंच्या सर्व मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला व माहेश्वरी या ठिकाणी बसून त्यांनी एक आदर्श राज्यकारभार पाहिला. हे सगळं त्यांनी जे काय केलं ते त्यांच्या समाजाच्या लोकांपुरतं मर्यादित होतं का? तर तसं बिलकुल. तरी आपण अहिल्यादेवी होळकरांना धनगर समाजाच्या चौकटीमध्ये बंद करण्याचं पाप केलं. महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील यांनी शिक्षणाच्या प्रसाराचं फार मोठं काम केलं. त्यांनी मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. हे त्यांनी जे काही काम केलं ते काम त्यांच्या समाजाच्या मुलींपुरतं मर्यादित होतं का? तर तसं बिलकुल नाही. तरी आपण या दोघांना माळी समाजाच्या चौकटीमध्ये बंद करण्याचं पाप केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपली भारताची राज्यघटना लिहिली, ती राज्यघटना फक्त त्यांच्या समाजाच्या लोकांपुरती मर्यादित नव्हती. तरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलित समाजाच्या चौकटीमध्ये बंद करण्याचं पाप केलं. हे आपल्या भारतामध्ये हे व यांच्यासारखे असे कितीतरी महापुरुष होऊन गेले की त्यांचं काम, त्यांचं कर्तृत्व न बघता आपण त्यांना त्यांच्या जातीच्या चौकटीमध्ये बंद केलं. आपण त्यांना त्यांच्या जातीपुरतं मर्यादित ठेवलं. मी सर्व पालकांना व शिक्षकांना एक विनंती करेन की तुम्ही तुमच्या मुलांना व विद्यार्थ्यांना हा चुकीचा इतिहास शिकवू नका. जर हा चुकीचा इतिहास तुम्ही तुमच्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना शिकवत असाल तर देव तरी सोडा, पण तुम्हाला पुढची पिढी कधीच माफ करणार नाही.